आदित्य, मित्रच ना माझा. हो. आज जे काही घडलं ते प्लीज मला तुझ्याबरोबर शेअर करू दे. इनफॅक्ट करायलाच हवं. प्लीज. बोल. आदित्य, लग्न ठरल्या क्षणापासून मी आदूला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. असंख्य अडचणींमधून आम्ही घरच्यांच्या नकळत निघून जायचं ठरवलं. पण बाबांना अटॅक सदृश त्रास झाला आणि ती संधी हुकली आमची. मग आटोकाट प्रयत्न करूनही काही जमेना. पण माझी खात्री होती की आता पुढे काय होणार हे साधारण कळलंय आदूला. त्यामुळे तो काहीही करेल आणि येईलच. त्याने तसा निरोपही पाठवला होता मला. शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याची वाट पाहत होते. पण तो नाही आला. खूप अपमानित झाले मी. माझ्या प्रेमाला, विश्वासाला तडा गेला होता. मनात राग भरून राहिला होता माझ्या. कळत नव्हतं की असं कोणतं महत्वाचं काम होतं की आदू येऊ शकला नाही. आणि ते कळल्याशिवाय माझं मन शांत होत नव्हतं. मग आज कळलं का तो का नव्हता आला ते? तो आला होता. मृत्यूच्या दारात झुंज देणाऱ्या आपल्या लाडक्या काकाला डॉक्टरांकडे सोपवून तो मनावर दगड ठेवून धावत आला होता. पण तो माझ्यापर्यंत पोहोचला त्यावेळी तुमच्या दोघांच्या मध्ये मी आलो होतो. त्याचे काका जर सिरियस नसते तर तो नक्कीच वेळेत आला असता. आणि अर्थातच तू त्याच्याबरोबर निघून गेली असतीस. आदित्य, पण तू माझ्या नावाचं मंगळसूत्र बांधून इथे आलीस. याला काय म्हणावं? नियतीचा खेळ की आणखी काही? ते काही असो मेघना, मी पूर्वी तुला सांगितलंय आणि आज पुन्हा सांगतो, निर्णय सर्वस्वी तुझाच असेल. तुझ्या हृदयात कोणाचा चेहरा आहे हे तुलाच बघावं लागेल.
हम्म. झालं ना मग सगळं शेवटी नीट. झालं तर मग ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड असं म्हणायचं. आता कशाला डोक्याला बाम चोळतेस मग? आज पहिल्यांदा तसं झालं. तात्पुरती मलमपट्टी लावून मी प्रसंग निभावून नेला. नाही म्हणजे झालं सगळं नीट, पण ना अजूनही खुटखुटणं थांबत नाहीये. त्याचं कारण मेघनाची चूक असताना तू तिला पाठीशी घातलंस ना, म्हणून ते पुटपुटते. हो, मेघनाची चूक असूनही आज इतरांसमोर मी सांभाळून घेतलं तिला. आज पहिल्यांदाच मी अशी वागले असेल. नाही म्हणजे जे न्यायी आहे ना, ते आपण समोरासमोर बोलून मोकळे होतो नेहमीच. म्हणजे ह्याच्या विरुद्ध त्याची बाजू घेऊन आपण कधीच बोलत नाही. हे बघ संजीवनी, मेघनाच्या जागी अर्चू असती तर तू तिला रागवली असतीस. मग मेघनाला का रागवली नाहीस? असं काय करता? ती वेळ होती का तिच्यावर रागवायची? आधीच मेघनाला उशीर झाला होता म्हणून अर्चनाचा आणि विजयाचा मूड ऑफ झाला होता. त्यात मी जर मेघनावर रागवले असते, ओरडले असते तिला, तर मेघनाही रडत बसली असती. चैत्र गौरी समोर तमाशा करायचा होता का? अगदी बरोबर, अगदी बरोबर, मान्य आहे मला. मग पण हे बघ संजीवनी, तू मेघनाच्या बाबतीत थोडीशी पार्शल आहेस असं विजया किंवा अर्चूला कधीही वाटता कामा नये. आपल्यासाठी त्या तिघीही आपल्या मुलीच आहेत, हो ना? बरोबर आहे तुमचं. पण खरं सांगू, आज मेघनाचा राग येण्याऐवजी ना मला तिची काळजी वाटायला लागली. ती अशी बेजबाबदार मुलगी नाहीये हो, पण असं काहीतरी कारण आहे की जे ती मला सांगू शकली नाही, किंवा यापुढे ती कधीच सांगू शकणार नाहीये मला, असं आपलं मला वाटतंय. माझं ऐकतेस? तू जरा अंगणात जाऊन मोकळ्या हवेत फेऱ्या मार, जरा बरं वाटेल. जा, मी एक बँकेला लेटर ड्राफ्ट करायचं आहे, ते काम करून टाकतो तोवर. काय रे, तूही बाहेरून बसलास? काय नाही ग माहितीये, मलाही आज थोडं अस्वस्थ वाटतंय. पण आदित्य, माझं आणि नानांचं ना एक सूत्र आहे. मनाची स्थिती द्विधा झाली, सगळं ठीकठाक असूनही काही टोचत असलं ना की आपण शांत बसावं. मनात उसळलेल्या भावनांचं गढूळ बसू द्यावं तळाशी. आणि तसं जर आपण नाही करू दिलं ना आदित्य, तर गैरसमजुतीचे, आरोप प्रत्यारोपांचे आणि अनास्थेचे थर कायमचे आपल्या नात्यावर बसून राहतात. नात्यातनं आपण कधी कधी अतिप्रेमाने आंधळे होऊन जातो.
समोरच्या माणसावर हक्क गाजवायला लागतो आणि मग समोरच्याने आपल्यासारखंच वागावं असं आपल्याला वाटायला लागतं. आपल्या मनाप्रमाणे त्यानं वागावं असा आग्रह धरतो. एवढी साधी गोष्ट कशी नाही कळली याला? इतकं साधं समजू नये. आणि ना मग आपली चिडचिड व्हायला लागते. अरे पण प्रत्येकाचा प्रकृती धर्म, स्वभाव धर्म वेगवेगळा असतो. काहींना आपला मुद्दा अगदी ठामपणे मांडता येतो, तर काहींना नाही येत. ज्याचं त्याचं जगणं समजून घेण्याची आणि त्याप्रमाणे जगण्याची पद्धतच वेगळी असते. आता तुम्ही तिन्ही मुलं माझ्याच कुशीतून जन्माला आले, पण तुम्हा तिघांची वागण्याची तऱ्हा किती वेगवेगळी आहे. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार वागण्याची मोकळीक हवी असते. आणि मग जेव्हा स्वभावाविरुद्ध वागायला लागतं ना, तेव्हा त्या माणसाची घुसमट होते. घाबरून जातो तो, मग चिडचिड होते आणि मग त्यातूनच तो चुकीचा वागायला लागतो. खरं तर आपण सगळेच असे वागत असतो. आणि म्हणूनच अशावेळी शांत बसावं. आणि मग शांत बसलं ना की स्वतःकडे, समोरच्याकडे आणि त्याच्याने आपल्या नात्यामध्ये पूर्वग्रह न ठेवता बघता येतं. आणि जेव्हा आपल्याला असं बघता येतं ना, तेव्हा तो प्रश्न सुटलेला असतो. आज मेघनाच्या अशा वागण्याने आपण सगळेच अस्वस्थ झालो होतो रे, बेचैन झालो होतो. मनात नाना तऱ्हेच्या शंका येत होत्या. सगळं छान पार पडलं, पण तरीही कुठेतरी काहीतरी टोचतंय, बोचतंय. तुझ्याही ना रे? हा, म्हणूनच शांत बस, स्वतःशी बोल बाळा. चला, मी जरा फेऱ्या मारते. फेऱ्या मारल्या ना की गढूळ निवळेल आणि मन कसं स्वच्छ शांत होऊन जाईल. आणि मग नव्याने विचार करता येईल. पण एक लक्षात ठेवा आदित्य, मी, नाना, अमित तुझ्या पाठीशी भक्कमपणे जरी उभे असलो ना, तरी सुद्धा तुझा प्रॉब्लेम तुलाच सोडवायचा अलगद. आणि तुला एकटं चालू देण्याचं शहाणपण कमावलंय आम्ही, टक्के टोणपे खाऊन. कसं सांगू तुला माई? मला गुंता सोडवायचा नाहीये, तर सुटताना पाहायचाय हात बांधून. माझे धागे तुटणार आहेत कदाचित तटात, पण पाहावं लागेल मला ते. ओठ मिटून कोणाचं तरी आयुष्य रेशमी लडीसारखं मऊसूत व्हावं म्हणून.
आदित्य, आदित्य, अरे असा कसा अवघडून झोपलास तू रात्रभर? मी गॉड, मीच तुझी जागा अडवली होती नाही का? अरे पण रात्री खूप वाट बघितली मी तुझी. तू बाहेर निघून गेला होतास. खूप झोप येत होती पण दार उघडं होतं त्यामुळे मग खाली अंथरूण टाकून झोपता नाही आलं मला. म्हणून मग तिथेच मी वाट बघत बसले तुझी आणि कधी झोप लागली कळले नाही मला. आय एम सो सॉरी. इट्स ओके मेघना. मी पण कंटाळा केला खाली अंथरूण घालून झोपायचा. असाच झोपलो. काय फरक पडतो पण? असं कसं आदित्य? अरे मला उठवायचंच तरी तू. रात्रभर तू असा अवघडून झोपलास. बट इट्स फाईन. आणि तसंही हा अवघडलेपणा आपल्या आयुष्याचा अपरिहार्य भाग झालाय. कांट हेल्प. चलो, दिवस सुरू झालाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि हो, आणखी एक गोष्ट. अर्चू आणि विजयाने या लॉकेटमध्ये आपले फोटो लावले. अर्थात त्यांना काय माहित. हो, पण तुला अवघडल्यासारखं वाटेल हे लॉकेट घालताना. सो तू माझा फोटो काढून टाकू शकतेस किंवा तू काढूनच टाक. नाहीतर तू हे लॉकेट नाही घातलंस तरी चालेल. घरच्यांना काय कारण सांगायचं ना ते आपण शोधून काढू. ऑल राईट. काय रे, अंगडाई वगैरे घेतोयस? हा, अमित, तू काय गोरी आहे का अंगडाई घ्यायला? काही नाही, वेडावाकडा झोपला असेल. उसण भरली नाही ना? नाही नाही, जरा अवघडल्यासारखं झालं एवढंच. नाही मग तुला आलावडे. आणि मेघना कुठे? का झोपली अजून? आज जायचं नाही वाटतं कॉलेजला? माहित नाही. माहित नाही? असं काय रे करतोस? तुला काहीच कसं माहिती नसतं तिचं? एवढं काय त्यात? कॉलेज आहे की नाही माहित नाही, एवढंच. तिलाच विचार ना. नाही, तिला विचारणारच आहे, पण तू माझा मुलगा आहेस ना, म्हणून सगळे प्रश्न पहिल्यांदा तुला विचारते मी. माई, बोला. माई, काल जे काही घडलं त्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. काल मला यायला उशीर झाल्यामुळे मीही खूप टेन्शन मध्ये होते आणि घरात सगळे रागावले होते, त्यामुळे काही बोलता नाही आलं मला. ऍक्च्युली काल कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर अनाउन्स झाला, त्यामुळे उशीर झाला मला. असं कसं म्हणतेस मेघना? एक्स्ट्रा लेक्चर्स आहे ते तुम्हाला आधी सांगत नाही? सांगतात तसं माई, पण काल अचानकच अनाउन्स केलं.
वाटलं होतं की लवकर संपेल, पण जरा जास्त उशीर झाला. मान्य आहे मला मेघना, पण कुणाला तरी घरात तू मेसेजवर पाठवू शकत होतीस ना. निदान कॉलेज सुटल्या सुटल्या कुणाला तरी फोन तरी करायचा होतास. पण वाट बघणारे घरचेच आहेत, वेळ पाहायची काही गरज नाही असं समजून तू त्यांना गृहीत धरणार असशील ना, तर ते मात्र मला चालणार नाही.